त्या रात्री गावात जोरदार वारा वाजत होता. घराच्या छतावर छप्पर अडकतंय आणि झाड हुडकत आहेत आणि अंधारात फक्त एकाच घरात शांत दिसत होतं. त्या घरात राहत होती सुषमा. लोक म्हणतात की ती साधी, गोड आणि कोणालाही त्रास न देणारी स्त्री होती. पण त्या रात्री तिला सोबत नेमकं काय घडलं हे कोणालाच माहीत नव्हतं. सुषमाचा नवरा अजय कामानिमित्त बाहेर होता. घर शांत होतं आणि ती एकटीच भडकत होती. अचानक तिच्या फोनवर अनोळखीचा नंबर आला. सुषमा, बाहेर ये, मी तुझा मित्र आहे. आवाज सुस्पष्ट आणि पण थोडासा घाबरलेला. पण तिने काही न विचार करता तो आवाज ओळखला आणि बाहेर पडली. रस्त्यावर अंधार जास्त होता. ती त्याच्या मागे गेली. त्याच वेळी अचानक वारा जोरात आला आणि ती बुडल्यासारखी वाटू लागली. त्या अंधारात ती अचानक ओळखत नसल्यासारखं लोकांच्या उपस्थितीला सामोरे गेली. सर्वजण तिच्या सोबती उभे होते, पण चेहऱ्यावर काही भावनाच नव्हती. ती घाबरली, पण पाळायचा मार्ग नव्हता. त्याच वेळी त्याने हात धरला आणि तू सुरक्षित आहेस. पण हे एक अनुभव आहे. तुझ्या आयुष्यातील वेदना तुला समजून सांगायचा. आवाज ओळखीचा होता, पण स्वरासाठी गंभीरता हृदयाला भिडली. ती लक्ष देऊन ऐकली आणि तिला कळालं की हे भूतकाळासाठी तिच्या वेदनांचे रूप होते. तिच्या आत्म्यात तिने भयाने जीवला पकडले होते. तिने डोळे मिटले आणि थोड्या वेळाने वारा शांत झाला. जे लोक तिला घेरले होते ते गायब झाले. अंधारातून प्रकाश आला आणि ती हळूहळू समजलं की ती जीवित आहे, पण आतल्या वेदनांचा सामना करण्याची गरज आहे. ती घरी परतली. हात थरथरत होते, हृदय धडधड होते, पण मन शांत होते. त्या रात्री सुषमाला एक गोष्ट शिकायला मिळाली. अंधार कधीच थेट बाहेरून येत नाही. तो मनातला असतो आणि त्याला सामोरे जाण्याशिवाय मुक्त नाही. भावार्थ, मनातील भीती, वेदना आणि दुःख या प्रत्येक स्त्रीसाठी रात्रीच्या अंधाराप्रमाणे येतात. पण साहस आणि धैर्य असेल की ती कोणालाही अंधारातून प्रकाशाकडे जाऊ शकते. थँक्यू. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।